नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज मी बनवणार आहे पालक डोसा। त्यासाठी मी हे 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे। दोन वाटी तांदळासाठी आपण 1 वाटी ही उडदाची पांढरी डाळ घेतलेली आहे। याच्यामध्ये ही मेथी टाकून घेणार आहे आणि याला स्वच्छ 3 पाण्यातून धुवून घेणार आहे आणि 6 तासासाठी भिजत घालणार आहे। आता मी हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे। याला आता मी 6 तासासाठी भिजत घालणार आहे। अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। आता याला छान मी मिक्स करून घेणार आहे। या बॅटरला आता मी छान हाताने असं मिक्स करून घेणार आहे आणि 6 तासासाठी झाकून ठेवून देणार आहे। बॅटरला आपल्याला हातानेच मिक्स करायचं आहे। आता मी या बॅटरला झाकण लावून 6 तासासाठी ठेवून देणार आहे। 6 तासानंतर आपलं डोश्याचं पीठ आपण आता बघणार आहोत। छान असं पीठ आपलं आंबलेलं आहे। आता आपण याचे डोसे बनवून घेणार आहोत। पालक डोसा बनवण्यासाठी मिक्सरमधून ही पालक, हिरवी मिरची, लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि जिरा हे आता मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। आता मी हे डाळ आणि तांदूळच्या बॅटरमध्ये हे पालकचं प्युरी टाकून देणार आहे। याच्यामध्ये टाकणार आहे मी अर्धा चम्मच मीठ। याला छान असं मिक्स करून घेणार आहे। याच्यामध्ये टाकणार आहे मी अर्धा ग्लास पाणी आणि बॅटर छान मिक्स करून घेणार आहे। डोसा बनवण्यासाठी आपल्याला बॅटर थोडं पातळच लागतं। अशा प्रकारे मिक्स करून मी आता डोसा करायला घेणार आहे। आता मी छान असा डोसा टाकून घेणार आहे। थोडंसं पाण्यात थोडंसं मी असं तेल सोडून घेणार आहे।
अशा प्रकारे आपण सगळे डोसे आता बनवून घेणार आहोत. आता मी चटणी बनवून घेणार आहे. तर त्यासाठी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, चण्याचा असा दालवा घेतलेला आहे, दही घेतलेली आहे 2 टेबलस्पून आणि कोथिंबीर. आणि त्यासाठी आपल्याला मीठ लागेल चटणीला 1 चम्मच. आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. अशा प्रकारे मी ही चटणी वाटून घेतली आहे. आता मी याला छान तडका देणार आहे. आता मी चटणीला तडका देण्यासाठी 2 चम्मच तेल टाकून घेणार आहे. आता मी याच्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकून घेणार आहे. आता मी याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार. आता मी चटणी टाकून देणार. गॅस आपल्याला चटणी टाकल्यानंतर लगेच बंद करायचा आहे. आता आपली चटणी खाण्यासाठी रेडी आहे. आता आपली डोसा, चटणी आणि सांबार खाण्यासाठी रेडी आहे. मस्त अशी चटणी आणि असा छान सांबार. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.